आमदार सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सुरू होती। मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता। काही कार्यकर्त्यांनी प्रवेश रोखण्यासाठी भाजप कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं। दरम्यान दिलीप माने यांना होणारा विरोध डावलून गुरुवारी मुंबई इथं माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी त्यांच्यासह जयकुमार माने, पृथ्वीराज माने, नागेश ताकमोगे यांच्यासह इतर समर्थकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पक्षप्रवेश घेण्यात आला असून दिलीप माने यांच्यामुळे पक्षाची ताकद निश्चित वाढेल अशा भावना व्यक्त केल्या। सोलापूरमधील नेते आदरणीय माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्याबरोबर असणारे निवडक असे आज सहकारी की ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। खरं तर सोलापूर आणि या भागामध्ये गेली वर्षानुवर्ष ते असतील, त्यांचं संपूर्ण कुटुंबीय असेल, हे एका वेगळ्या विचारधारेबरोबर अनेक वर्ष काम करत होते। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला जी गती देण्याचं काम एनडीएचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ज्या पद्धतीने देत आहे, त्यामुळे अनेक विविध विचारसरणीमध्ये वर्षानुवर्ष काम करत असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातील विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल, आपल्या भागामध्ये जर विकासाची गंगा घेऊन जायची असेल आणि आपले असणारे अनेक वर्षाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न जर आपल्याला मार्गस्थ करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सामावून घेणं किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे। खरं तर मी दिलीपजी आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, आम्ही सर्वजण तुम्ही ज्या विचाराला धरून एवढी वर्ष वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये काम जरी केलं असेल तरी ही विचारसरणी आपल्याला राष्ट्रीयत्वाबरोबर आणि आपल्या भागातील प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही याची पूर्ण आपल्याला हमी देतो आणि पुन्हा एकदा आपण भाजपात प्रवेश केल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद देतो। दरम्यान यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपच्या विकासाचा गाडा बघून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे म्हणून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं। आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो, पण भाजपची ध्येय धोरणं, भाजपचा विचारसरणी, भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला। सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भाजपमध्ये आपण प्रवेश करू। आदरणीय सचिन दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करेल। पक्षाची प्रतिष्ठा पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे। आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो।